आज आपण इंडायसिसमधलं एक वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये मुलांनी काय करायची गरज आहे की जो सर्वात कमी बेस जो दिसतोय आपल्याला नंबरचा हा 2, तर बाकीचे सगळे जे नंबर आहेत त्याला आपल्याला त्या बेसमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहे. बघा, 2 4 जे आहे ते आपण असं लिहू शकतो, 2 स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब 2 स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब मल्टिप्लाय 8 जो आहे तो आपण 2 क्यूब रेज टू -1 अपॉन 2चा स्क्वेअर आहे तसाच लिहिला, आणि हा 2x रेज टू -1 इज इक्वल टू 1/16 जे आहे ते आपण 2 रेज टू 4 मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. आता हे तर आपल्याला माहितीच आहे की a रेज टू m ब्रॅकेट रेज टू m ब्रॅकेट रेज टू m इज इक्वल टू a रेज टू m मल्टिप्लाय m. तर हा फॉर्म्युला आपण इथं वापरू शकतो याच्यामध्ये. तर हे जे होणार आहे 2 रेज टू 6 मल्टिप्लाय 2 रेज टू -3 अपॉन 2 स्क्वेअर, आणि हे रेज टू 2x - 1 इज इक्वल टू 1/2 रेज टू 4. ओके, तर हे तर आपण सॉल्व करू शकतो. याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला वापरणार, a रेज टू m मल्टिप्लाय a रेज टू n इज इक्वल टू a रेज टू m प्लस n. हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार इथं. तर हे असं होणार की 2 रेज टू 6 प्लस -3 अपॉन 2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 रेज टू 4. इथं थोडी जागा कमी पडते तर त्याच्यामुळे आपण थोड्याला रिसाईज करून घेऊया. ओके, ठीक आहे. तर इथपर्यंत समजले आपल्याला. तर हे जे आहे ते आता 6 प्लस -3 कोणाला तर इथंच असणार आहे. 2 रेज टू 3 अपॉन 2 रेज टू 2 इज इक्वल टू 1/2 रेज टू 4. ओके, त्याच्या पुढं पाहूया आपण. आता हे जे आहे ते इथं एक फॉर्म्युला आपण वापरणार, a रेज टू m अपॉन a रेज टू n इज इक्वल टू a रेज टू m मायनस n. हा फॉर्म्युला आपण इथं घेऊ शकतो. इथं वापरायचं a रेज टू m. ते काय होणार आहे की समजा हे 2 रेज टू 3 - 2 इज इक्वल टू 1/2 रेज टू 4. 1/3 रेज टू -3 2 रेज टू 1 इज इक्वल टू 2 रेज टू -4. थोडीशी गडबड झाली. तर रेज टू 2x - 1 राहिलेला आहे, ते इथं लिहून घेतो मी. रेज टू 2x - 1 रेज टू 2x - 1 रेज टू 2x - 1 आणि हे रेज टू 2x - 1. तर हे जे झालं आहे ते 2 रेज टू 2x - 1 इज इक्वल टू 2 रेज टू -4. आता हे -4 कसं झालं समजलं ना. बट आपण 2 रेज टू 4 म्हणजे इथं जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो हा फॉर्म्युला वापरलेला, 1/a रेज टू m इज इक्वल टू a रेज टू -1. ओके, तर हे पाहिलं आपण. इथं बेस सारखा झालेला आहे त्यांचा. बेस हा जो बेस आहे दोन्हीचा बेस सारखा केलेला आहे आपण, आणि बेस सारखा केल्यानंतर आपलं जे उत्तर आहे 2x - 1 इज इक्वल टू -4. फ्रॉम दॅट 2x इज इक्वल टू -3 and x is equal to
-3/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. x इज इक्वल टू -3/2. ओके, अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तुम्हाला सॉल्व करण्यासाठी अजून एक प्रॉब्लेम मी देणार आहे. तर हे प्रॉब्लेम आहे ते, हे प्रॉब्लेम तुम्ही आज सॉल्व करून मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर टाका. मोबाईलची मदत घेऊ नका. ChatGPT, गुगल वगैरे त्यांची मदत न घेता ह्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीचं प्रॉब्लेम सॉल्व करून देईल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि लाईक करा. थँक्यू.